हजारो वर्षांच्या जातीव्यवस्थेला आव्हान देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका क्रांतीचे जनक बनले, म्हणून आपण त्यांना युगनिर्माते असं म्हणतो. आणि ते कार्य होतही असंच, एका नव्या युगाचा आरंभ करणार. पण बऱ्याचदा त्यांच्या या कार्याच्या प्रकाशझोतामध्ये जी त्यांची बाकीची अंग आहेत, ज्याचा आपल्या रोजच्या जीवनावर एवढा आजही प्रभाव आहे, त्याकडे आपलं दुर्लक्ष होतं असं वाटतं. जी बँक या देशाचा पूर्ण अर्थव्यवहार नियंत्रित करते, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ही कोणाच्या अर्थविचारांची फलनिष्पत्ती आहे? आत्महत्यांमध्ये अडकलेल्या शेतीवरचा लोकसंख्येचा भार कमी करा आणि त्यासाठी औद्योगिकरणावर भर द्या, असं पहिल्यांदा या देशाला कोण सांगतंय? पूर आणि दुष्काळ दोन्ही जर थांबवायचे असतील तर नद्या जोड प्रकल्प अत्यावश्यक आहेत, असं या देशाला पहिल्यांदा कोण शिकवतंय? ते शिकवतात अर्थशास्त्रज्ञ आंबेडकर. मध्ये भीमराव आंबेडकर न्यूयॉर्कला कोलंबिया विद्यापीठात पोहोचले. कोलंबिया विद्यापीठातले अर्थशास्त्राचे अध्यापक एडविन सेलिग्मन यांच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे भीमराव अर्थशास्त्राकडे आकृष्ट झाले. MA करताना भीमरावांनी मुख्य विषय निवडला अर्थशास्त्र. 1915 साली प्राचीन भारतातील व्यापार या विषयाअंतर्गत त्यांनी MA साठी आपला प्रबंध लिहिला, ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी. (1792 ते 1858) हा कालावधी यासाठी बाबासाहेबांनी घेतला होता. याच काळात ईस्ट इंडिया कंपनीची पाळंमुळं भारतात रुजली. पण यामुळं भारतातल्या प्रशासन आणि वित्त व्यवहारावर कसा परिणाम झाला आणि त्यांनी भारतीय जनतेवर कसा अन्याय केला, अशी मांडणी बाबासाहेबांनी यात केली. एकीकडे भारतातलं ऐहिक जीवन कसं बदललं हे सांगतानाच ब्रिटिश सत्ता ही भारतीयांसाठी आर्थिक गुलामगिरी कशी ठरली याची निर्भीडपणे मांडणी अर्थशास्त्रज्ञ आंबेडकर करतात. इथं बाबासाहेबांच्या अर्थशास्त्रीय लिखाणाची सुरुवात होते, वयाच्या 24व्या वर्षी. हा पैसा भारतात राहिला नाही, उलट कंपनीच्या भागधारकांना लाभांश देण्याच्या निमित्तानं, पण वस्तुतः खंडणी म्हणून इंग्लंडला जात राहिला. आणि जणू काही पैशाचा हा ओघ लाभांश देण्यासाठी पुरेसा नव्हता असं भासवून भारताचं सार्वजनिक कर्ज या नावानं कर्जाची उभारणी होत होती. त्यामुळे ही जी त्यांची मांडणी आहे ही सरसकट त्यांच्या विचारांचा भाग होती. परदेशात शिकत असताना सुद्धा त्यांच्या डोक्यामध्ये हाच विचार होता, भारताचं शोषण. आणि भारताचं शोषण हे शोषण म्हणलं की आपण राजकीय सामाजिक विविध अंगाने विचार करतो, पण बाबासाहेबांनी पहिला त्यांचा आयुष्याचा कालखंड हा सगळा आर्थिक शोषणावरती विचार करण्यात घालवलेला आहे. आणि मला असं वाटतं की ते खूप महत्त्वाचं आहे. बाकी भावनिक मुद्द्यांपेक्षा आर्थिक मुद्दा आला की जरा तो चपखलपणे सांगता येतो आणि ते जास्त समजू शकतं. त्यामुळे तिथपासून त्यांची ती विचारांची मागणी आहे आणि त्यांची जो एडविन सेलिग्मनला त्यांचं मार्गदर्शन लाभलं आणि त्याच्यातही परत त्यांनी जो विचार केला हा भारताच्या अनुषंगानेच केला. त्यामुळे तो मला असं वाटतं की त्यांच्या एकंदर सतत चिंतनाचाच भाग होता असं म्हणायला हवं आपल्याला. पुढे कधीतरी राजकारणाच्या धुमश्चक्रीमध्ये बाबासाहेबांना ब्रिटिश धार्जिणे किंवा राष्ट्रविरोधी असं म्हटलं गेलं. ते म्हणणारे किती चूक होते हे बाबासाहेबांच्या या पहिल्या अर्थशास्त्रीय प्रबंधाकडे पाहिलं तरी समजतं. नरहर कुरुंदकर यालाच विद्यार्थी दशेमध्येच बाबासाहेबांच्या मनात रुजलेला राष्ट्रवाद असं म्हणतात. ते असं म्हणतात की इंग्रजी सत्ता हेच कसं भारताला दरिद्री बनवणारं, शोषण करणारं साधन होतं हे बाबासाहेब पुराव्यानिशी सिद्ध करतात. ज्यावेळेस इतर सुधारक ब्रिटिश सत्तेचं गुणगान करत होते, तेव्हा बाबासाहेब मात्र एका जमातीनं दुसऱ्या जमातीचं शोषण करणं आणि एका राष्ट्रानं दुसऱ्या राष्ट्राचं शोषण करणं याच्यातला फरक विद्यार्थी दशेमध्ये समजावून सांगत होते. याच मांडणीची निष्पत्ती पुढे जाऊन इंग्रजी राजवट समाप्त व्हावी अशी होते. आणि हाच दागा पुढे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये बाबासाहेबांनी लिहिलेल्या सर्वात महत्त्वाच्या प्रबंधामध्ये प्रॉब्लेम ऑफ रुपी मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. प्रॉब्लेम ऑफ रुपी अर्थात रुपयाचा प्रश्न. बाबासाहेबांचा हा एक ग्रंथ त्यांना जागतिक दर्जाच्या अर्थशास्त्रींच्या रांगेत नेऊन बसवतो. लंडन विद्यापीठाची डॉक्टरेट ऑफ सायन्स मिळवण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्या प्रबंधाचा विषय निवडला, प्रॉब्लेम ऑफ रुपी. पुढे हा ग्रंथ 1923 मध्ये ग्रंथरूपात प्रकाशित झाला आणि अनेक आर्थिक धोरणांचा तो पाया ठरला. ज्या काळात 32 वर्षांचे भीमराव हा विषय निवडतात त्या काळाचं महत्त्वही ध्यानात घ्यावं लागेल. भारतीय रुपयाचं अस्थिर राहणारं मूल्य पाहता चलन पद्धतीत सुधारणा आवश्यक आहेत याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना अगोदरच झाली होती.
इकडे भारतात स्वदेशीची चळवळ सुरू झाली होती. गांधीयुग सुरू झालं होतं. पण चलन व्यवहारातून भारतीय जनतेची पिळवणूक कशी ब्रिटिशांनी चालवली आहे याकडे सर्वांचं दुर्लक्ष होतं आणि तसा बौद्धिक आवाकाही कोणाचा नव्हता. ते काम विद्यार्थी दशेतले अर्थशास्त्री आंबेडकर करतात. तर स्टर्लिंग पाऊंडचा आणि रुपयाचा विनिमय दर काय आहे? तो विनिमय दर सातत्याने ब्रिटिश सरकारने ब्रिटनला त्यांच्या अर्थव्यवस्थेला कसा फायदेशीर ठेवला आणि तो फायदेशीर ठेवण्यात, त्यांनी फायदेशीर स्वतःला ठेवण्यामधून भारत जी आयात करत होते त्याचे दर जास्त, म्हणजे इम्पोर्ट्स वेअर कॉस्टलियर दॅन द एक्सपोर्ट्स, आणि एक्सपोर्ट्सचे दर म्हणजे इथून ते रॉ मटेरियल घेऊन जायचे, कच्चा माल घेऊन जायचे सगळ्या प्रकारचा, म्हणजे मसाल्याचे पदार्थ आणि कॉटन, कापूस, या दोन मुख्य गोष्टी, आणि त्या त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग करून ते भारतामध्ये परत म्हणजे डबल व्हायचं. म्हणजे कच्चा माल कमी ह्याने विकत घ्यायचा म्हणजे शेतकऱ्यांचं शोषण, आणि पक्का माल अधिक दराने विकायचा म्हणजे ग्राहकांचं शोषण. म्हणजे दोन्ही बाजूने भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी करून टाकण्याचं काम जे ब्रिटिशांनी केलं त्याचं मुख्य माध्यम हे व्यापार होता. प्रश्न होता रुपयाच्या चलनमूल्यासाठी सुवर्ण विनिमय पद्धती वापरावी की सुवर्ण प्रमाण पद्धती. भारतात सुवर्ण विनिमय पद्धतीचा वापर झाला तर रुपयाचं मूल्य आपोआपच स्थिर होईल असं ब्रिटिश अर्थतज्ञांचं मत होतं. मात्र बाबासाहेबांच्या मांडणीनं ते मत खोडून काढलं. त्यांनी हे सिद्ध केलं की अविकसित देशात सुवर्ण विनिमय पद्धत योग्य नव्हे आणि त्यात चलनवाढीचा धोका आहे. पण बाबासाहेब इथंच थांबत नाही. ते पुढे जो आरोप करतात तो ब्रिटिश सत्तेला धक्का होता. बाबासाहेब म्हणतात की सुवर्ण विनिमय पद्धतीचा अवलंब करून ब्रिटिश सरकार रुपयाची किंमत कृत्रिमरित्या चढी ठेवतोय. त्यामुळे भारतात निर्यात करणाऱ्या युरोपियनांनाच नफा होतोय आणि स्थानिकांची पिळवणूक होते. गोल्ड स्टँडर्ड असायचं आणि गोल्ड इक्विव्हॅलंट स्टँडर्ड, म्हणजे देशात अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर देशात जेवढ्या किमतीचं सोनं आहे तेवढ्याच किमतीचं चलन असायला हवं. 100 किलो सोनं आहे तर 100 किलोच्या सोन्याची जी काही किंमत असेल तेवढ्याच किमतीचे रुपये छापायला हवेत, असा अगदी एक साधा विचार. आणि गोल्ड इक्विव्हॅलंट स्टँडर्ड म्हणजे त्या सोन्याचं रूपांतर चलनामध्ये करून त्या पद्धतीनं एक विनिमय यंत्रणा तयार करणं, हा एक भाग होता. ती केन्स यांची मांडणी होती. त्यांना त्या पद्धतीनं भारताची चलनाची किंमत असायला हवी असं म्हणणं होतं त्यांचं. रुपयाची किंमत तशी असायला हवी असा त्यांचा आग्रह होता. इंग्रज सरकार तेच करत होतं पण त्याला यांनी विरोध केला. बाबासाहेबांची ही मांडणी तत्कालीन अनेक प्रस्थापित अर्थशास्त्रज्ञांनाही आव्हान होतं. त्यात सर्वात प्रथम नाव होतं प्राध्यापक जॉन केन्स यांचं. केन्स यांच्या नावाचा जगभर दबदबा होता. ब्रिटिश अर्थनीतीवर त्यांचा प्रभाव होता. चलनाच्या विषयावर त्यांचा शब्द अंतिम होता. आणि केन्स यांचा भारतासाठी सुवर्ण विनिमय पद्धतीला पाठिंबा होता. पण त्यांच्या नावाच्या दबदब्याची पर्वा न करता बाबासाहेब आपली मतं ठामपणे मांडतात. प्राध्यापक केन्स यांनी वैज्ञानिक आधारावर काही बाबी तपासण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी काढलेले निष्कर्ष आणि माझ्या निष्कर्षात खूपच विरोधाभास आहे. विनिमय प्रमाणाविषयी त्यांनी काढलेल्या प्रत्येक विधानाबाबत आमच्यात मतभेद आहेत. हे मतभेद मूलभूत बाबींपासून सुरू होतात ज्या प्राध्यापक केन्स यांनी दुर्लक्षित केल्या. जोपर्यंत आपण रुपयाची खरेदी क्षमता स्थिर करत नाही तोपर्यंत रुपयाचं मूल्य स्थिर होऊ शकत नाही, जे विनिमय प्रमाण साध्य करू शकत नाही. प्रमाणाबाबत बोलायचे तर तो फक्त रोगाची लक्षणं दाखवतो, रोग नाही. तरीही माझ्या दृष्टीनं काहीही असलं तरी तो रोग वाढवू शकतो. भारतीय चलनाविषयी माझी मतं इतर लेखकांपेक्षा फारच भिन्न आहेत. ती मांडत असताना कदाचित ती अतिस्पष्टीकरणात्मक वाटतील, पण मी सांगेन की माझं लिखाण हे भारतीय जनतेच्या भल्यासाठीच आहे. लोकांची या विषयावरची आकलन शक्ती जरा कमी असल्यामुळे अतिस्पष्टीकरणही एका प्रकारे कमी सांगण्यापेक्षा चांगलंच आहे. पण बाबासाहेबांच्या या प्रॉब्लेम ऑफ रुपीचं कवित्व इथंच थांबलं नाही. 1925 मध्ये भारतातल्या चलन पद्धतीत सुधारणा करण्यासाठी यंग कमिशनची स्थापना करण्यात आली. या समितीचा आधारच जणू बाबासाहेबांचा ग्रंथ होता. या कमिशन समोर डॉक्टर आंबेडकरांची विस्तृत साक्षच
नव्या रचनेला जन्म देणारी ठरली. त्यांच्या याच मांडणीचं, सूचनांचं, चिंतनाचं फलित म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा आधार असलेली संस्था रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आणि त्या आयोगाच्या निमित्तानं जे काही, रॉयल कमिशनच्या निमित्तानं जे काही काम झालं, त्याच्यातनं एका महत्त्वाच्या संस्थेचा जन्म झाला आणि ती म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. त्यामुळे हा असा सगळा तो प्रवास आहे त्या चलनाचा आणि रुपयाच्या अभ्यासाचा आणि आपल्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या जन्माचा. त्यांच्या लिखाणाचा जो प्रभाव झाला तो असा की त्यांच्या लिखाणामधून त्यांनी सेंट्रल बँकची संकल्पना मांडली. भारतामध्ये त्यावेळेस सेंट्रल बँक नव्हती, इम्पेरियल बँक होती. तर सेंट्रल बँक या देशामध्ये असायला पाहिजे, ज्यामुळे आपल्याला भारताच्या पातळीवर मॉनिटरी पॉलिसी आपल्याला घेता येईल, आणि ती सजेशन त्यांनी मांडली. आणि एका अर्थाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी आपण 1935ला सेटअप केली हे डॉक्टर आंबेडकरांच्या सजेशनमधूनच बाहेर आलेलं आहे. भविष्याच्या हका ऐकणारे अर्थतज्ञ आंबेडकर स्वकीयांना बदलत्या जगाकडे उघड्या डोळ्यानं पाहायला सांगतात. स्वदेशीच्या भावनेचा उथळ गवगवा करणाऱ्यांना ते या जगाशी व्यापार करायला उद्युक्त करतात. आजच्या मुक्त बाजारपेठेतलं परदेशी स्पर्धकांचं आगमन तेव्हाच पाहणारे आणि अवघे 30च्या उंबरठ्यावर असलेले बाबासाहेब 28 फेब्रुवारी 1930च्या मूकनायक मध्ये लिहितात, स्वदेशी माल उत्पन्न करून हा दरिद्री देश सधन होईल असे सांगणाऱ्या तारवटलेल्या स्वदेशी अर्थतज्ञांनी लक्षात घ्यायला हवं की परदेशी माल आयात होतो याचं कारण तो कमी किमतीत मिळतो. तसा माल स्वदेशात उत्पन्न होत नाही. याचं कारण तो अधिक भावाचा पडल्यामुळे व्यापारात परदेशी मालापुढे त्याचा टिकाव लागत नाही. त्याचा टिकाव लागावा म्हणून परदेशी मालास अटकाव करा या महामंत्राचा जप चालला. पण परदेशी मालास अटकाव झाल्यास लोकांना अधिक भावाचा स्वदेशी माल विकत घेणे भाग पडेल याचा विचार कोणी करावा? असे केल्याने देशाचे कल्याण होईल असे म्हणण्याऐवजी देशातील भांडवलवाल्यांचे कल्याण होईल. कारण अनियंत्रित व्यापार पद्धतीत मिळत असलेल्या स्वल्प भावाचा माल नियंत्रित व्यापार पद्धतीत गोरगरिबांना अधिक दाम देऊन विकत घ्यावा लागणार आहे. यात त्यांची होणारी नागवण स्वदेशी या लाडक्या शब्दानं भरून निघेल असं मानून ते समाधान पावतील असं संभवत नाही. सुसंपन्नतेचा हा स्वदेशी मार्ग त्यांना भोवेल. तत्कालीन बंगाल, बिहारच्या मैदानी प्रदेशात या नदीला तिला सतत येणाऱ्या महापुरांमुळे वर्षानुवर्षांपासून दुःखाची नदी असं म्हटलं जायचं. जेव्हा या नदीचा प्रश्न सोडवण्याचं काम बाबासाहेबांच्या जलमंत्रालयाकडे आलं तेव्हा त्यांनी ते आव्हान म्हणून स्वीकारलं. बाबासाहेबांच्या आणखी एका योगदानाविषयी आपण खूप बोलायला पाहिजे, ते म्हणजे आर्थिक नियोजन. आर्थिक नियोजन आणि त्यासोबतच जल आणि विद्युत क्षेत्रातलं त्यांचं योगदान. बाबासाहेबांचं या क्षेत्रातलं काम असं आहे की तो पाया आहे ज्यावर आज आपला देश उभा आहे. त्यांच्या कल्पनेतून आलेल्या अशा अनेक योजना आहेत की ज्या आदर्शवत आहेत आज सुद्धा. बाबासाहेबांचं काम मुख्यत्वे या क्षेत्रातलं 1942 ते 1947 या काळातलं, ज्यावेळेस ते व्हॉइसरॉयच्या मंत्रिमंडळामध्ये श्रम, जल आणि विद्युत खात्याचे मंत्री आहेत. हा काळ महत्वाचा लक्षात घ्या. सत्तांतराचे वारे वाहत आहेत. हे माहिती आहे की आता हा देश चालवण्याची जबाबदारी बाबासाहेब आणि समकालीन नेत्यांवर पुढच्या काहीच काळात येणार आहे. त्यामुळे त्यांना ही जाणीव आहे हे काम करताना की आपण आधुनिक भारताच्या बांधणीचं काम करतो. 1942 मध्ये चले जाव चळवळीनं ब्रिटिश साम्राज्याला शेवटचा धक्का द्यायला सुरुवात केली होती. त्याच वेळेस दुसरं महायुद्ध अंतिम टप्प्यात आलं होतं. युरोप कोसळला होता. ब्रिटन मोडकळीला आला होता. साहजिक होतं की ब्रिटिशांच्या वसाहती असलेल्या देशांच्या अर्थव्यवस्थेवरही दूरगामी परिणाम झाले होते. त्यातून वर येण्यासाठी नव्या आर्थिक धोरणांची आणि नियोजनाची गरज होती. म्हणून भारतात केंद्र सरकारनं युद्धोत्तर पुनर्निर्माण योजना अंमलात आणली. केंद्रीय मंत्री म्हणून डॉक्टर आंबेडकर या योजना समितीचे सभासद होते आणि इथेच त्यांचं आर्थिक नियोजनातलं, विशेषतः जलधोरणावरचं मूलगामी कार्य सुरू होतं. परंतु त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं फंडामेंटल आणि मूलगामी कॉन्ट्रिब्युशन म्हणजे त्यांच्याकडे इरिगेशन आणि पॉवर सुद्धा होता आणि रिकन्स्ट्रक्शन प्लॅनमध्ये त्यांनी ते आणलं. तर त्यांनी थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे की ह्या देशाची
जलसिंचन आणि विद्युत याची नीती त्यांनी बनवली. ही इज अ फाउंडर ऑफ इरिगेशन अँड वॉटर पॉलिसी. आज जे सेंट्रल वॉटर कमिशन आहे, सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटी आहे, वॉटर मिनिस्ट्री आहे, पॉवर मिनिस्ट्री आहे, हे सर्व डॉक्टर आंबेडकरांच्या काळामध्ये त्याची बीजं निर्माण झालेली आहे. जलनियोजनाच्या क्षेत्रातलं बाबासाहेबांच्या मूलगामी कार्याचं मूर्तिमंत स्मारक म्हणजे बंगाल प्रांतातला दामोदर खोरे प्रकल्प. तत्कालीन बंगाल बिहारच्या मैदानी प्रदेशात या नदीला तिला सतत येणाऱ्या महापुरांमुळे वर्षानुवर्षांपासून दुःखाची नदी असं म्हटलं जायचं. जेव्हा या नदीचा प्रश्न सोडवण्याचं काम बाबासाहेबांच्या जलमंत्रालयाकडे आलं तेव्हा त्यांनी ते आव्हान म्हणून स्वीकारलं. त्यांना अमेरिकेतल्या टेनेसी नदीच्या प्रकल्पाप्रमाणे या खोऱ्याचा सर्वांगीण विकास करायचा होता. धरणं आणि बंधारे घालून पूर नियोजनासोबतच उद्योगांना पाणी पुरवठा, जलविद्युत निर्मिती, अडवलेल्या पाण्यापासून जलसिंचनाच्या योजना, कलकत्त्यासोबत इतर बंदरांची निर्मिती करून अंतर्गत जलमार्ग आणि नौकानयन, सोबतच जमिनीची झीज थांबवण्यासाठी अरण्य विकसनाच्या योजना, असं एकात्मिक बहुउद्देशीय जलधोरण बाबासाहेब प्रत्यक्षात आणत होते. दामोदर प्रकल्पाचा हेतू केवळ महापूर थांबवणं हाच नसून त्यामध्ये विद्युत शक्तीची निर्मिती, सिंचनासाठी पाण्याचा पुरवठा, जलवाहतूक आणि औद्योगिक वापरासाठी पाणी यांचाही समावेश होतो. आपल्या धोरणात पुरेशा प्रमाणात वैचारिक स्पष्टता आणण्यासाठी बहुउद्देशीय धोरणात जलमार्गाबरोबरच पाणी वापराच्या सर्व शक्यतांचा समावेश केला पाहिजे. बाबासाहेबांनी या प्रकल्पात स्वतःला अक्षरशः झोकून दिलं. अभियंत्यांसोबत नियोजनात ते होतेच, पण आवश्यक ते राजकीय निर्णयही त्यांच्यात सहभागामुळे आणि निर्धारामुळे वेगानं झाले. पुढच्या दशकभरात जेव्हा पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झालं तेव्हा बाबासाहेब मंत्रिमंडळात नव्हते, पण बाबासाहेबांचं योगदान कोणीही विसरलं नाही. खोऱ्यात पावसाचं पाणी किती उपलब्ध होईल आणि त्याचं नियंत्रण कसं करावं या प्रश्नांची सोडवणूक इंजिनियर मंडळी करू शकली. परंतु कठीण प्रश्न मुख्यतः राजकीय स्वरूपाचे होते. तिथल्या रहिवाशांच्या इच्छा, प्रांतिक सरकारांच्या मान्यता, खर्चाचं विवरण असे प्रश्न राजकीय होते. साधारण 30 महिने दामोदर धरणाच्या नियोजनाचं काम एका राजकीय व्यक्तीच्या हाती केंद्रित झालं. ज्या व्यक्तीनं दामोदर खोरे विकासाच्या बाबतीत राजकीय अर्थानं निर्णय घेतला ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर आंबेडकर. याच काळात दामोदर सोबतच हिराकुंड आणि सोन नदी नद्यांच्या खोऱ्यांमध्ये सुद्धा असे प्रकल्प सुरू झाले. बाबासाहेबांच्या या कार्याची फलनिष्पत्ती म्हणजे आजचं केंद्रीय जलधोरण. त्यांनी स्वतः 1945 मध्ये केंद्रीय जल आयोगाची स्थापना केली, जी संस्था आज सुद्धा भारताच्या जलधोरणाचं एक मध्यवर्ती केंद्र आहे. बाबासाहेबांचं कार्य ऊर्जा क्षेत्रामध्ये सुद्धा होतं. तिथे सुद्धा त्यांनी केंद्रीय तांत्रिक विद्युत मंडळाची निर्मिती केली. हा बाबासाहेबांचा द्रष्टेपणा संस्था निर्माण करायच्या, संशोधनासाठी आणि धोरणासाठी. तरी सुद्धा त्यावेळेस त्यांनी जे अंतर्गत जलमार्गांविषयी बोलले होते त्याबाबत आपण काहीच केलेलं नाहीये. नदीजोड प्रकल्पाबद्दल आज आपण बोलतो, पण बाबासाहेब 60 वर्षांपूर्वी नदीजोड प्रकल्प प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करत होते. जर एकंदरीत आपण पाहिलं व्यवस्थित तर बाबासाहेब एक अर्थतज्ञ होते आणि त्यांच्यातला हाच अर्थतज्ञ जल आणि ऊर्जेभोवती एक अर्थव्यवस्था तयार करू पाहत होता. जे सूत्र बाबासाहेबांच्या सामाजिक कार्याचं आहे तेच त्यांच्या अर्थविचारांचं आहे. केंद्रस्थानी कायम वंचित, अस्पृश्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाज आहे. बाबासाहेबांनी 1918 मध्ये ग्रंथ लिहिला, स्मॉल होल्डिंग्ज इन इंडिया अँड देअर रेमेडीज. त्यात त्यांनी आपल्या आर्थिक विकासाचा सिद्धांत मांडला होता, ज्यात त्यांनी मुख्यत्वे शेतीच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चिंतन केलं. बाबासाहेबांना इथंही भविष्याच्या हाका ऐकू येतात. भांडवली अर्थव्यवस्थेकडे जगाची पडणारी पावलं त्यांना दिसतात. म्हणून शेतीच्या उत्पादकतेचा संबंध ते भांडवली गुंतवणुकीशी जोडतात. त्यासाठी औद्योगिकीकरणाची गरज मांडतात. पुढे 1942 ते 46 दरम्यान युद्धोत्तर आर्थिक पुनर्रचना योजना समितीत बाबासाहेब 1918चा हा त्यांचा आर्थिक विकास सिद्धांत पुन्हा मांडतात. शेती हा आजचा मुख्य व्यवसाय आहे आणि तो दीर्घकाळ सुरू राहणार. शेतीचं उत्पन्न वाढवण्यासाठी शेती फायदेशीर होणं आवश्यक आहे
आणि शेती फायदेशीर बनवण्यासाठी शेतीवरचा लोकसंख्येचा भार कमी करून भांडवली गुंतवणूक वाढवणं आवश्यक आहे. शेतीवरचा लोकसंख्येचा भार कमी करण्यासाठी आणि शेती फायदेशीर करण्यासाठी देशातील उद्योगांचा सर्वांगीण विकास करणं महत्त्वाचं आहे. वाढत्या औद्योगिकरणामधूनच शेती आणि उद्योगांचा समतोल विकास होईल. शेतीवरच्या लोकसंख्येचा भार कमी झाल्यामुळं जमिनीचा आकार वाढेल, त्यातून दरडोई उत्पन्न वाढेल, बचत वाढेल, गुंतवणूक वाढेल आणि शेवटी ग्रामीण भागात दरडोई उत्पन्न वाढेल. की जमीन कमी, जमिनीवर मजुरांचा भार जास्त, त्यामुळे सरप्लस लेबर ॲग्रिकल्चरमध्ये असल्यामुळे पर कॅपिटा इन्कम हे फार कमी होतं आणि त्यामुळे गरिबी आणि लो लेवल लिव्हिंग होतं. म्हणून शेतीमधून आपण सरप्लस लेबर काढून इंडस्ट्रीमध्ये कसे पाठवावा, म्हणजे जमिनीवरचा दबाव कमी होईल लोकसंख्येचा आणि पर कॅपिटा इन्कम वाढेल आणि राहणीमानामध्ये सुद्धा सुधार होईल आणि कन्सॉलिडेशन ऑफ लँड होईल, लँड साईज वाढेल. हा त्यांचा अनालिसिस होता. आणि म्हणून इंडस्ट्रियलायझेशन जे आहे हे शेतीच्या विकासाचं सूत्र आहे. ही जी संकल्पना आहे त्यांनी प्रथम मांडलेली आहे, इतरांनी मांडली. इनफॅक्ट आर्थर लेविसचा जो सिद्धांत आहे, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट विथ अनलिमिटेड सप्लाय ऑफ लेबर, ज्याच्यावर त्यांना नोबेल प्राईज एका अर्थाने मिळालेला आहे, तो विचार बाबासाहेबांनी 1918ला मांडलेला होता. आणि मग त्याचं पुढे मांडणी करताना बाबासाहेब असं म्हणाले की सगळ्यात मोठी समस्या काय, तुम्ही त्याला हातच घालत नाही आहात, असं ते व्यवस्थेला उद्देशून म्हणाले. ती म्हणाले ती समस्या ही आहे की भांडवलाची अनुपलब्धता. म्हणजे शेतीला भांडवल नाही, शेतकऱ्याकडे जमीन किती आकाराने आहे हा महत्त्वाचा मुद्दा नाही आहे. महत्त्वाचा मुद्दा आहे की भांडवल तुम्ही त्याला पुरेसं उपलब्ध करून देत नाही आहात. आणि हा मुद्दा अधोरेखित अशासाठी करायला हवा की आजतागायत सुद्धा जेव्हा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या वगैरेवरती आपण म्हणतो तेव्हा त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की शेतकऱ्यांना भांडवलाची उपलब्धताच नाही आहे. सरकारी बँका तिथपर्यंत गेलेल्या नाहीत, दुसरी काही व्यवस्था नाही, मग त्यांना खाजगी सावकारांकडनं कर्ज घ्यावं लागतं. म्हणजे त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं होतं बाबासाहेबांनी की मुळात तुम्ही यांना भांडवल उपलब्ध करून द्या, स्वस्त दरामध्ये भांडवल उपलब्ध करून द्या. त्या भांडवलाची उपलब्धी करून दिली की त्यांची शेती आपोआप फायदेशीर होईल. पण खासगी भांडवली गुंतवणुकीचं आणि औद्योगिकीकरणाचं समर्थन करणारे डॉक्टर आंबेडकरच दुसऱ्या बाजूला स्टेट सोशलिझम मांडतात. 1946 मध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या वतीनं जो घटना समितीला मसुदा सादर केला गेला तोच पुढे स्टेट्स अँड मायनॉरिटीज या नावानं ग्रंथ म्हणूनही गाजला. त्यात बाबासाहेबांनी भांडवलवादी अर्थव्यवस्थेची अपरिहार्यता मान्य करून निवडक क्षेत्रांवर मात्र सरकारी नियंत्रण आवश्यक मानलं. शेती, शिक्षण, वीज पुरवठा, जलसिंचन, आरोग्य, विमा या क्षेत्रांच्या राष्ट्रीयीकरणाची मांडणी त्यांनी यात केली. पण अर्थात आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या अबल असणाऱ्यांना संरक्षण म्हणून त्यांना त्याची गरज वाटली. बाबासाहेबांचा हा सगळा डेव्हलपमेंटचं मॉडेल आहे. म्हणजे बाबासाहेबांनी पब्लिक फायनान्स, प्रॉब्लेम ऑफ रुपयाची समस्या, औद्योगिकरण, शेतीची समस्या, मल्टीपर्पज रिव्हर व्हॅली प्रोजेक्ट्स, नद्यांच्या पाण्याचा उपयोग तुम्ही इरिगेशन म्हणजे वीज निर्मितीसाठी करणं, ह्या सगळ्यांचा विचार एकत्रितपणे केल्यानंतर आपल्याला असं आपण लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॅड इंटिग्रेटेड मॉडेल ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. म्हणजे देशाच्या आर्थिक प्रगतीचं एक एकात्मिक समग्र मॉडेल हे बाबासाहेबांच्या विचारातून आपल्याला दिसून येतं आणि हा बाबासाहेबांच्या विचाराचा दृष्टीपणा आहे. अर्थशास्त्रज्ञ म्हणून डॉक्टर आंबेडकर एका विलक्षण आव्हानात्मक काळातून जात आहेत. 2 महायुद्धांचे जागतिक अर्थव्यवस्थेवरचे परिणाम ते त्यांच्या डोळ्यांसमोर पाहतायत. संपूर्ण जग आता भांडवलवाद आणि साम्यवाद अशा 2 अर्थविचारांमध्ये विभागलं जात आहे आणि याचीच परिणिती पुढच्या काही काळामध्ये शीतयुद्धामध्ये होणार आहे. देश आपला शैशवावस्थेत आहे, त्यामुळे शेती टाळून चालणार नाहीये आणि औद्योगिकरण नाकारून चालणार नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामाजिक उतरंडीवरच्या शेवटच्या माणसाची मुक्ती हे तर डॉक्टरांच्या आयुष्याचं ध्येय आहे. अशा काळात डॉक्टर आंबेडकर चलनाच्या क्लिष्ट प्रश्नासोबतच शेती, शिक्षण आणि जलचिंतनही करतात. त्यांच्या धोरणांवर आजही देश चालतोय. त्यामुळे मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये आंबेडकरांचे अर्थविचार खरे ठरत असताना आज तरी अर्थतज्ञ म्हणून त्यांचं मोठेपण आपण मान्य करणार आहोत की नाही? सर्वव्यापी आंबेडकर या मालिकेच्या या भागामध्ये इथंच थांबतो. पुढच्या भागात डॉक्टर आंबेडकरांच्या आणखी एका पैलूविषयी विस्तारानं बोलणार.